उजव्या बाजूची बाजू जी आहे ते श्री गणेशांचं स्थान आहे. डाव्या बाजूचं जे स्थान आहे ते कार्तिक स्वामींचं स्थान आहे. दोन्हींच्या मधोमध अशोक सुंदरीचं स्थान आहे आणि त्या पिंडीच्या शिवलिंगाच्या खाली जो गोल भाग आपल्याला दिसतो ते पार्वती माईचं स्थान आहे आणि वरती महादेवांचं शिवलिंग आहे. मग ते जल अर्पण करत असताना सर्वप्रथम गणेशजींना अर्पण करावं, त्यानंतर कार्तिक स्वामींना अर्पण करावं, अशोक सुंदरीचं जे स्थान आहे त्या ठिकाणी ते जल अर्पण करावं, नंतर पार्वती माईला ते जल अर्पण करावं आणि नंतर महादेवांना जल अर्पण करावं.